तुमचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आमच्या हातात आहे. पुणे शहरात थांबल्यावरती साहजिकच मी नाश्ता करायला आम्ही थांबलो होतो, मी माझा मित्र परिवार. आणि थांबल्यावरती एक जण तिथं गजरे विकत होता. पण गजरावाल्याच्या गजरा विकण्याचं जे विलक्षण कौशल्य होतं त्याच्याकडे निश्चितपणानं माझं लक्ष गेलं. तो गजरा घेणाऱ्या प्रत्येक महिलेला म्हणायचा, ओ ताई, ओ अक्का, ओ बाई, या की गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मला पण यशाचं त्याच्या गमत कळलं ना की बाबा हा प्रचार करतोय तरी कसा. तो निश्चितपणानं तिथल्या उपस्थित आणि येणाऱ्या आमच्या माता भगिनींना एक प्रकारचं त्याचं कौशल्य दाखवत होता. आणि अचानक एक मॅडम सुशिक्षित दिसणाऱ्या पुढे आल्या. तसा तो मग पटकन म्हटला, ओ मॅडम जरा गजरा घ्या की. तशा त्या मॅडम म्हटल्या, अरे बाबा मागच्या महिन्यात दिलेला तर गजरा तसाच आहे, तो एकदा सुकू दे मग मी तुझा गजरा घेईन. निश्चितपणे सांगायचा मग तिचा अर्थ असा आहे, अनेक इथे येतील तुम्हाला, अनेक आश्वासनं, अनेक प्रलोभने येतील. आम्ही असा विकास करतो, आम्ही तसा विकास करतो. निश्चितपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. फक्त एवढंच म्हणा, तुमचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आमच्या हातात आहे आणि ह्यातलं कोणतं विधायक काम तुम्ही केलं हे आम्हाला सांगा आणि मग आमचं मत मागा. आमचं मत यावेळी महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हे मत आमचं आम्ही देणार आहे हे सांगा आणि त्यांना ठणकावून सांगा, आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे मतदार. अरे दारात याल तर खबरदार.